आज आपण मराठवाड्याचा खास खमंग व झणझणीत भुर्का बनवतोय। जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेस पोळी सोबत खाण्यासाठी आणि जेवणात काही भाजीला केलं नसेल आणि ताटात हा साधं वरण भातासोबत नुसता भुर्का जरी केला तरी खायला एकदम छान लागतो। नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। भुर्का करण्यासाठी कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घातलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग अगदी पाव चमचाच मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडू द्यायची। फोडणी छान बसली म्हणजे कुठलाही पदार्थ खायला एकदम खमंग लागतो। आता मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे तर आपण पाव चमचा जिरे घालूया। जिरे पण छान फुलले आहेत तर आता लगेच लसूण घालायचा आहे। तर मी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला सुरीने असं एकदम बारीक कट करून घेतलंय किंवा तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हा लसूण आता थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। फार याला तांबूस करायची गरज नाही, तर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि लगेच आपण 1 चमचा तीळ घालूया आणि हे तीळ पण मिक्स करून घ्यायचे। तिळाला पण फार वेळ परतायची गरज नाही। आणि आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, तर कोथिंबीरीचा ओलेपणा आपल्याला कमी करायचा आहे। छान कुरकुरीत ही कोथिंबीर झाली म्हणजे हा भुर्का बरेच दिवस टिकतो। आता 1 टेबलस्पूनच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया। शेंगदाण्याचा कूट आणि तिळामुळे हा भुर्का खायला एकदम कुरकुरीत मस्त लागतो। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच यामध्ये तिखट घालायचं आहे। तर साधारण 2 चमचे मी तिखट घातले, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घेऊया। तुम्ही जर गॅसची फ्लेम चालू ठेवली तर मग हे तिखट जळाल्यासारखं होतं, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मग तिखट घालायचं आहे। 1 मिनिटभर मी हे सगळं परतून घेतलंय म्हणजे मिक्स करून घेतलंय। तर आता तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा खमंग आपला झणझणीत भुर्का तयार आहे। पोळी भाकरी सोबत तर खायला छानच लागतो, पण तुम्ही धपाटे, थालीपीठ, पुरी सोबत सुद्धा खाऊ शकता। जेवणात नुसता वरण भात केला आणि हा सोबत तोंडी लावण्यासाठी भुर्का असेल तर जेवणाची रंगत नक्कीच वाढते। तर जरूर करून पहा आणि केल्यावर अगदी 8 दिवस आरामात टिकतो। तर तुम्ही घरी हा मराठवाडी झुणका बनवता का ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर पण जरूर करा।